मावळ आम्ही वादळ आम्ही नागोठणा ते कसारा प्रवास करून पोहोचलो हरिहरगडच्या पायथ्याशी आणि तिकडे मस्त शेकोटी केल्याने बघ आणि मॉर्निंगला मस्त 5 वाजता चायची व्यवस्था झालेली. पोहोचलो हरिहरगडच्या पायथ्याशी आणि हा काय बघता हरिहरगडचा पायथ्याचा सीन आणि केली सुरुवात गड चढायला. बॅटरीच्या उजेडाने गड चढत होतो आणि याच किल्ल्याला संभाजी महाराजांनी 1636 साली लढाई करून स्वराज्यामध्ये आणलेला तो हाच किल्ला हरिहर फोर्ट. महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला सर्वात डेंजर किल्ला मानला जाणारा तोच हरिहर फोर्ट. आणि हा बघताय हरिहर फोर्टचा 60 डिग्रीला ज्या पायऱ्या आहेत त्या बघा. पायांचा थरका पुढेल अशा ह्या पायऱ्या आणि त्याच पायऱ्या 60 डिग्रीच्या पायऱ्या पूर्ण चढून गेलो आणि पुढं गेलो तर बघतो तर 90 डिग्रीमध्ये आणखी पायऱ्या त्या बघा. वर बघताय या पूर्ण 90 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत. शूट करायला काही जमलं नाही, भरपूर गर्दी होती. कालोखामध्ये काही दाखवता आलं नाही. महाराजांच्या काळात शत्रूवर वरून हमला करायचा असेल तर गोफणीचा जास्त माऊली उपयोग करत. दगडावर तुम्हाला गोल गोल आकार दिसतात बघा, गोल दगड ठेवण्यासाठी आणि साईडला गोफण दिसते. किल्ले यासाठी बघायचे कारण किल्ले म्हणजे महाराज आहेत. हे फक्त दगड नाहीयेत, त्या दगडांवरती आपल्या मर्द मराठ्यांनी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडले. मॉर्निंगला 5 वाजता सुरुवात केलेली हरिहरगड चढण्यासाठी आम्हाला पाहिजे होता सनराईज बघायचा सीन. आणि पूर्ण गड फिरून झालं आणि फिरता फिरता आम्हाला भेटलं गोड्या पाण्याचं तलाव आणि तिथे शंकराचं मंदिर होतं आणि एवढ्या उंचावर गोड्या पाण्याचा तलाव आहे बघा. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हरिहर फोर्ट?